वरळीमध्ये असलेल्या एका अंध वसतिगृहात प्रचंड दुरवस्था असल्याचं समोर आलंय। एनएसजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड असं या संस्थेचं नाव आहे। या वसतिगृहाची इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे। जागोजागी भिंतीला तडे गेलेत। मुलांना दिलेल्या खाटा मोडलेल्या अवस्थेत आहेत, तर गेल्या 20 ते 25 वर्षांपासून या खाटांवरच्या गाद्याच बदलल्या गेलेल्या नाहीत। गाद्यांच्या खाली ढेकणांचा अक्षरशः खच सापडतोय। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय। फक्त झी24 तासवर आपण पाहत आहात। यामुळे मुलांची आणि इतर राहणाऱ्या अंध बांधवांची अत्यंत हालअपेष्टा होत आहेत। समाज कल्याण खात्याने या संस्थेला हे वसतिगृह चालवायला दिलंय। इथं महाराष्ट्राबरोबरच देशभरातून अंध विद्यार्थी येतात। या उद्योगगृहाची दुरवस्था कशी झाली आहे हे तिथल्या विद्यार्थ्यांच्याच तोंडून ऐकूया। या वसतिगृहात म्हणजे हे आता जे आपण खटमल बघितले, या खटमलमुळे मुलांना रात्रभर झोप लागत नाही, ही पहिली समस्या आहे। बिल्डिंग रिपेअरिंग कधीही झालेलं नाही। सर्व बिल्डिंगमध्ये आपण चित्रीकरण केल्याप्रमाणे सर्व पावसाचं पाणी बिल्डिंगमध्ये येतं। बिल्डिंग कलरिंग जवळजवळ या बिल्डिंगचं वायरिंग जे आहे ह्या बोर्डमध्ये, हा बोर्ड आता आम्ही हा जो बोर्ड तुम्हाला दिसतोय, हा बोर्ड आम्ही आत्ता चेंज केला आहे ना। ते हा बोर्ड, या बोर्डामध्ये पावसाचं पाणी शिरून 2 मुलांना या बोर्डाचा शॉक लागलेला आहे। हे काल चेंज केलेलं आहे। याच्यामध्ये सुद्धा कमिटीने दखल घेतलेली नाही। त्यानंतर स्टाफ वॉर्डन कोणत्याही कामात लक्ष घालत नाहीत। तसंच ह्या बिल्डिंगचं जे वायरिंग आहे खूप जुन्या पद्धतीचं वायरिंग आहे, ज्याच्यामध्ये पाणी शिरलं तर शॉक बसतो। दरम्यान याबाबत आपण आता प्रतिक्रिया जाणून घेऊया। सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे आहेत आपल्याबरोबर। शिवाजीरावजी, काय सांगाल? ही जी अवस्था आहे वरळीमधल्या अंध उद्योगगृहाची अवस्था आहे, 20 ते 25 वर्षांपासून गाद्या बदलल्या गेलेल्या नाहीयेत, त्यामुळे खाटांमध्ये गाद्यांखाली ढेकणांचा अक्षरशः खच सापडतो आणि हे दृश्यांमधून स्पष्टपणे दिसून येते। इमारत मोडकळीला आलेली आहे। काय सांगाल आपण, काय यावर कारवाई करणार आहात? शिवाजीरावजी, अंध उद्योगगृहामधली ही अवस्था आहे, वरळीमध्ये आहे हे अंध उद्योगगृह। इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड या नावाने या संस्थेला सामाजिक न्याय खात्यानं ही जागा दिलेली आहे। जवळपास 20 ते 25 वर्षांपासून गाद्या बदलल्या गेलेल्या नाहीयेत। इतकंच नाही तर इमारत सुद्धा मोडकळीला आलेली आहे। अशा अवस्थेत हे सारे अंध बांधव इथं राहता आहेत। आपण काय यावर कारवाई करणार आहात? काही कारणांनी हा संपर्क तुटलेला आहे, मात्र आपण पाहतो आहोत एनएसजी अंध उद्योगगृहाची अवस्था। जेव्हा आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आणि व्हिडिओ जर्नलिस्ट इथं पोहोचले, तेव्हा कर्मचाऱ्यांची अक्षरशः पळापळ सुरू झाली होती। आपण पाहू शकतो या दृश्यांमधून। सरकार आणि संस्था याकडे लक्ष कधी देणार, आता हा प्रश्न आहे। झी24 तासवर तुम्ही हे पाहता आहात। वरळीतल्या अंध उद्योगगृहाची अवस्था आहे। गाद्या जवळपास 20 ते 25 वर्षांपासून बदलल्या गेलेल्या नाहीयेत। पण जेव्हा आमचे प्रतिनिधी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट या ठिकाणी पोहोचले, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांची अक्षरशः पळापळ झाली। मात्र गेले कित्येक वर्षांपासून हे अंध बांधव या सगळ्या दुरवस्थेत राहत आहेत। इमारत मोडकळीला आलेली आहे। या ठिकाणचे भिंतींना तडे गेलेले आहेत। आपल्याबरोबर आहेत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे आहेत आपल्याबरोबर। शिवाजीरावजी, काय सांगाल या वरळीतल्या अंध उद्योगगृहाची दृश्य आम्ही जर पाहत असाल तुम्ही, तर तिकडे दिसून येईल ढेकणांचा अक्षरशः खच पडलेला आहे। 20 ते 25 वर्ष गाद्या बदललेल्या नाहीयेत। इतकंच नाही तर इमारत सुद्धा मोडकळीला आलेली आहे। ठिकठिकाणी भिंतीला तडे गेलेले आहेत आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये हे सगळे अंध बांधव राहत आहेत। विश्वस्तांना जेव्हा आम्ही संपर्क साधला, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत। तुमच्याकडून काय कारवाई केली जाईल? 7 दिवसामध्ये चौकशी करू आणि चौकशीमध्ये ज्या अनियमित आढळले त्याप्रमाणे जेव्हा कारवाई करू। पण ही चौकशी साधारणपर्यंत कधी पूर्ण होईल? कारण गेल्या कित्येक आतमध्ये सॉरी 7 डेज जवळपास 7 दिवसांमध्ये ही कारवाई केली जाईल। मात्र या व्यतिरिक्त आणखीन काही या अंध बांधवांसाठी त्यासंबंधी मग ते कशा त्रुटी काय त्यासंबंधी कारवाई करू। मग पण हे अंध बांधव या परिस्थितीत, ज्या परिस्थितीत राहत आहेत, त्यांच्यासाठी काही पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे? जे काय त्याचे पर्याय असेल का जे असेल ते चौकशीमध्ये जे आढळेल त्याप्रमाणे करू।
धन्यवाद शिवाजीराव. झी24 तासशी बोलल्याबद्दल. 7 दिवसात चौकशी करून त्याप्रमाणे कारवाई केली जाईल असं उत्तर आलेलं आहे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडून. मात्र सध्या तरी आपण जे पाहतो आहोत या अशा अवस्थेत या सगळ्या अंध बांधवांना राहावं लागतं आहे आणि त्याप्रमाणे पर्यायी जागा देण्याबद्दल सुद्धा सामाजिक न्याय मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. चौकशी करून नंतर याबद्दल सगळी कारवाई केली जाईल, तसंच या जागेबद्दलही विचार केला जाईल. दरम्यान संस्थेचे विश्वस्त कर्णिक यांच्याशी आम्ही याबाबत संपर्क साधला, मात्र याची जबाबदारी स्वीकारणं तर दूरच, पण त्यांनी उडवाउडवीची उत्तरच दिली. ऐकूया ते नेमकं काय म्हणाले झी24 तासशी बोलताना. गेल्या होत्या आणि त्याकरता जे कमिटीने खाटांची पण ऑर्डर आणि गाद्यांची पण ऑर्डर सगळी दिलेली आहे, कळलं की नाही. हरीशभाई शाह आमचे जे सेक्रेटरी आहेत ना, त्यांनी तिकडे कॉन्ट्रॅक्टरला ऑर्डर तिकडे लादीचं काम पण चालू केलेलं आहे, खालती फ्लोरिंगचं काम पण चालू केलेलं आहे. कामं चालू केलेली आहेत असं उत्तर मिळत आहे. मात्र जेव्हा आमचे व्हिडिओ जर्नलिस्ट आणि प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर तिथे पोहोचले तेव्हाचं दृश्य मात्र काहीसं वेगळं होतं. कर्मचाऱ्यांची अक्षरशः पळापळ तारांबळ उडाली होती आणि इथे तिथे पळतानाच ते दिसून आले. मात्र जी दृश्य आहेत ती अर्थातच या सगळ्या परिस्थितीवर मोठा प्रकाशझोत टाकणारी आहेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.